संपूर्ण जीवनभर विठ्ठल नामाची साधना केली, संपूर्ण जीवनभर आपल्या घरादारावर संसारावर तुळसी पत्र ठेवून जी अखंड नामाची साधना केली, नामधारक असण्याचा जो त्यांनी पुरावा दिला किंवा नामधारक असल्याचं व्रत त्यांनी सत्कारणी लावलं, त्या साधनेच्या शेवटी त्यांच्या मनात निर्माण झालेली भावना म्हणजे हा अभंग आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या जगतामध्ये प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जन्म झालेला असतो. अशी एकही गोष्ट नाही की त्या गोष्टी मागे कोणतं कारण नाही किंवा त्या गोष्टीचा काही उपयोग नाही आणि उपयोग नसताना ती गोष्ट भगवंतांनी तयार केली. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण असलं पाहिजे. प्रत्येकाला पाठवलंय ते एक विशिष्ट काम करण्यासाठी. सर्वात अगोदर ज्यावेळेस काहीच नव्हतं, जेव्हा कुठेच नव्हते कारण, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे देव. जेव्हा कुठेच काही सुद्धा नव्हतं त्यावेळेस भगवंत होते आणि त्या भगवंतांनी क्रीडमानार्थ त्रिजगदं कृतं येन आपल्या मनोरंजनासाठी या तिन्ही लोकांची रचना केली. या तीन लोकांची रचना केल्यावर यामध्ये चार प्रकारचे जीव निर्माण केले. जारज, स्वेदज, अंडज आणि उद्वेज. जन्म झाल्यावर जे दूध पितात त्यांना जारज जीव म्हणतात. घामामधून उत्पन्न होणारे जे जीव आहेत, डोक्यामध्ये पुवा असतील, डास असतील, ढेकूण असतील, त्यांना स्वेदज जीव म्हणतात. अंड्यामधून उत्पन्न होणारे जे आहेत, मासे असतील, पक्षी असतील, साप असतील, त्यांना अंडज जीव म्हणतात. आणि जमीन फाडून जे येणारे आहेत, झाड असतील, दगड असतील, गवत असेल, यांना उद्भिज जीव म्हणतात. या चार प्रकारच्या सृष्टी भगवंतांनी तयार केल्या. प्रत्येक प्रकारामध्ये 21 लाख योनी, 21 to 84 लाख योनी या चार प्रकारामध्ये भगवंतांनी तयार केल्या. 83,99,999 योनी सोडल्या तर उरलेली जी एक योनी आहे ती मानवाची. सर्वात विशेष काय या योनीचं, तर या मानव देहामध्ये
मोक्ष प्राप्त करते. कारण भगवंताने अनेक जे जीव निर्माण केले, कुणाला 4 पाय आहेत, कुणाला पंख आहेत, कुणाला शिंग आहे. फक्त आपल्याकडे 4 पाय नाही, आपल्याला मारायला शिंगे नाही, आपल्याला चावायला दातही नाही, आपल्याकडे विषय नाही. आपल्याकडे मुख्य जी गोष्ट आहे तीच नाव आहे बुद्धी. आपल्याकडे सगळ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे आणि बुद्धीनं आपण या सर्वांचा, शिंग असलेल्या प्राण्यांना सुद्धा आपण वशमध्ये केलं, आपल्या दारात बांधून ठेवलं. दात असणाऱ्या प्राण्यांना सुद्धा आपण पिंजऱ्यामध्ये, वाघ आधी बंद केले. कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. ही बुद्धी भगवंताने आपल्याला सर्वात विशेष अशी गोष्ट दिली. मग या बुद्धीचा उपयोग कशासाठी, नेमकं काय म्हणून बुद्धी भगवंताने दिली, किंवा हा देह कशासाठी दिला? तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला भाटा बांधली केस. भगवंताने हा देह जो दिला होता तो भजन करण्यासाठी दिला होता. सर्वांना माहिती आहे, भागवतामध्ये 4व्या स्कंदात अतिशय सुंदर कथा आलेली आहे. भगवान कपिल आणि माता देवहूती यांची चर्चा चालू असते. माता देवहूती भगवान कपिलांना प्रश्न करतात की निर्विण नाम नितराम भूमन सतींद्रिय दर्शनात, या जगतामध्ये हा जीव अनेक प्रकारचे पाप करतो. भगवंत तुम्ही त्याला अधोगतीला, नरक आदी गतींना पाठवतात. या नरकामधून त्याची कधी सुटका नाही का? भगवंताने सांगितलं आहे ना, पण त्याच्या अगोदर त्याला काही क्रियेमधून जावं लागतं. कोणत्या क्रिया आहेत त्या? अगोदर सूक्ष्म असलेला तो जीवात्मा, त्या जीवात्म्याला भगवंत ढगामध्ये पाण्याच्या थेंबाच्या रूपाने पाठवतात. तो पाण्याचा थेंब पावसासोबत खाली जमिनीवर येतो. जमिनीवर आलेला त्या थेंबानं एखाद्या गव्हाच्या, ज्वारीच्या किंवा कोणत्याही धान्याच्या कणामध्ये प्रवेश केला. ते धान्य पुरुषानं खाल्लं, त्याचं वीर्यामध्ये रूपांतर झालं. ते वीर्य स्त्रीच्या गर्भामध्ये स्थापन केलं, स्त्रीला गर्भ राहिला. एका रात्रीमध्ये तो एका मोहरीच्या दाण्याच्या बरोबर आहे. 5 रात्रीमध्ये त्याचा बुडबुडा झाला. 10 रात्रीमध्ये बोरासारखं कठीण, 1 महिन्यामध्ये अंड्यासारखं झालं. 2ऱ्या महिन्यामध्ये त्याला हात, पाय आणि डोकं दिसू लागलं. 3ऱ्या महिन्यामध्ये त्याला कान, नाक, डोळे, उपस्थ इत्यादी इंद्रिय निर्माण झाले. 4थ्या महिन्यामध्ये त्याला तहान, भूक लागू लागली. 5व्या महिन्यामध्ये त्याला त्रास सर्व होऊ लागला. 6व्या महिन्यामध्ये त्याला सगळं काही, आपण कुठे आहोत काय हे सगळं कळू लागलं. 7व्या महिन्यामध्ये त्याला पूर्वजन्मी, अगोदर जेवढे जन्म झाले ते सगळे जन्म आठवू लागले. आणि मग 2 महिने फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये त्यानं घालवले. कारण 7 महिन्यात गर्भ हा परिपक्व होतो. हे उरलेले जे 2 महिने आहेत केवळ त्याची वाढ होण्यासाठी. या 2 महिन्यामध्ये अनेक जन्मामध्ये केलेले त्याला पाप आठवतात. कारण पाप असल्याशिवाय गर्भाला येणारच नाही. कारण गर्भवास समन दुःखम न भूतो न भविष्यति. गर्भामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं कुठंच नाही. कारण गर्भामध्ये सतत जठराग्नीच्या वर तो जीव उकडत असतो. खूप त्रास असतो गर्भामध्ये. आणि मग 2 महिने असा त्रास सहन केला. 10वा महिना लागला, प्रसूती काळची वायू घालायला लागली. त्यावेळेस त्यानं भगवंतांना नवस केला. आणि त्या म्हणजे आपण सर्वांनीच नवस करून हा जन्म घेतला. 18 पाया मला नवाचा एकदा मला इथून बाहेर काढ. भगवंत म्हणतात ठीक आहे, तुला बाहेर काढीन, पण तू करणार काय? 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग. मी तुझे रात्र आणि दिवस पाय आठवीन. आणि जन्म झाला. जन्म झाल्यावर मग भगवंत म्हणतात ठीक आहे, तुम्हाला वचन दिलं होतंस की पाय आठवेल, मग आता आठवणार
कशासाठी होते? एकच प्राणी नव्हता तो त्यांचं चिंतन करण्यासाठी, आणि त्यांनी आपल्याला त्यांचं चिंतन करण्यासाठी इथं पाठवलं. आणि एवढं अमूल्य असणार हे आयुष्य व्यर्थ कामामध्ये आपण घालवलं. मानवाच्या जे आपल्याला वेदांनी 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं, कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य नाही, कारण भागवताच्या म्हणण्यानुसार कलियुगामध्ये मानवाची आयु कमी होत जाते. त्यामुळं 50, 60, 70 खूप झालं. तर मग एवढ्या आयुष्यामध्ये अगोदर पूर्वीचा काळ थोडासा आठवा, म्हणजे 70-72च्या अगोदरचा काळ. त्यावेळेसची परिस्थिती थोडीशी तुमच्या डोळ्यासमोर उपस्थित करतो मी. समाज अतिशय गरीब होता. लोकांना पैसा पाहायला भेटत नव्हता. 10-12 घरामध्ये एखाद्या माणसाकडे नवीन धोतर, नवीन शर्ट असायचा. कोणाच्या इथं लग्न असेल तर त्याला तो मागून घेऊन जायचा, परत आणून द्यायचा. दुसऱ्याने मागून घेऊन जायचा, आणून द्यायचा. 10-12 घरामध्ये एखाद्या बाईकडे चांगली साडी असायची. कोणाचं लग्न असेल तर ती मागून घेऊन जायची परत, आणि रोज एकच साडी, तेच धुवायची, तेच वाळवायची, तेच घालायची. म्हणजे लोकांकडे घालायला कपडे नव्हते. खायला शेतामध्ये काम करायचं, जे पिकल तेवढंच खायचं. या व्यतिरिक्त दुसरं काही. टीव्ही, मोबाईल, रेडिओ याचा काही विषयच नव्हता. फार फार तर लोक पोथी ऐकायला जायचे मंदिरामध्ये. याच्या व्यतिरिक्त मनोरंजन नावाचा विषय नव्हता. पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडायला लागला तर गुडघ्या एवढा चिखल गावामध्ये व्हायचा. रस्ते नव्हते, रहदारी नव्हते, वाहनं नव्हते, केवळ बैलगाडी. आणि मग चिखल झाला की सगळं ठप्प. कोणत्या बाजाराला जायचं नाही, काय नाही, आहे त्याच्यावरच भागवायचं. आणि आजच्या सारखा 2 तास 3 तास पाऊस नाही. लागला तर 1 महिना पाऊस चालतच राहायचा. महिना धडक लागायचा. त्या परिस्थितीमध्ये एवढी गरिबी असताना तुम्ही बायका मुलासहित कोणी आत्महत्या केलेलं ऐकलंय का? नाही. पण आज कोणाच्याही घरी गेलं, कपाट उघडलं तर साड्या बदबद खाली पडतात, कपड्याचे गठोडे खाली पडतात. घरामध्ये दिवाळीला लोक खायचे ते रोज खातात. आता दिवाळी असली की लोक पिठलं भाकरी बनवून खातात, काहीतरी वेगळं. लोकांची रोज दिवाळी चालू. पैसा प्रत्येकाकडे, लहान मुलगा सुद्धा 1 रुपया घेत नाही. 10 रुपयाच्या खाली त्यालाही न्यायचं. एवढ्या पैशाने संपन्न झाले, पण आज एवढं सुख असताना सुद्धा आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, बायका मुलासहित आत्महत्या केली. काय एवढी परिस्थिती आहे? एवढं सुख असताना तेव्हा काहीच नव्हतं, तरी लोक आनंदाने. सप्ताह असायचा गावामध्ये तर रात्र भजन चालायचं, रात्र कीर्तन चालायचं. कीर्तनामध्ये विठोबा रुक्माईचं भजन सुरू झालं तर 2-2 तास पावल्या खेळायच्या. का? मजेत होते लोक, कारण त्यांच्या गरजा कमी होत्या, त्यांची वृत्ती स्थिर होती. पूर्वीच्या काळी रोग होता, त्याचं नाव खडूस. काय होतं? खाजवायचं कुठेही, लाल व्हायचं. ते लाल झालं की परत खाज यायची. मग जोपर्यंत खाजवतोय तोपर्यंत खाजवणाऱ्याला असं वाटायचं की सोडा. एकदा खाजवणं बंद केलं की अंगाची आग व्हायची. तशी ही संसाराची खडूस लागली. जोपर्यंत पळतोय तोपर्यंत शांत वाटते. एकदा पळायचं थांबलं की परत दुःख निर्माण. गाडीसाठी पळाला तोपर्यंत शांत आहे, गाडी संसार दुःख मोला तो पडे विना. संसार दुःख मोला तो पडे विना.
संसारामध्ये सुख आहे असं म्हणणारा तेवढाच खोटं बोलत असतो. हा दृष्टांत आहे. इंगळी माहिती का? इंगळी म्हणजे विंचू, पण विंचवाची मादी त्याला म्हणतात इंगळी, मोठी. तशा इंगळ्या गादीमध्ये भरल्या आणि त्या गादीवर झोपलं आणि झोपल्यावर एखादा म्हणला बा काय शांत झोप लागली, किती खराब करते. नाही, इंगळीच्या गादीवर तरी झोप लावूच शकत नाही. तसं संसारामध्ये सुख मिळालं असं म्हणणारा तेवढाच खोटं बोलतो. जोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी शेत घ्यायचंय, शेतासाठी जोपर्यंत प्रयत्न करतो, इकडून पैसे काढले तिकडून पैसे काढले, याचे उसने घेतले त्याचे उसने घेतले, त्याचं मारलं याचं मारलं, असं करून शेत घेण्यामुळे पैशाचा मोबाईल शेत घेतलं किंवा आता गाडी घ्यायची आग लागली. जोपर्यंत शेतासाठी पळत होता तोपर्यंत शांत होता, आता गाडी घ्यायची आग लागली. सतत सतत काहीतरी चालूच आहे आणि म्हणून माणसं दुःखी आहे. आणि ते दुःखी आहे. एखाद्या माणसाला जगण्यापेक्षा जर मरण आवडत असेल तर विचार करा त्याचं जीवन कसं असतं.